brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. कामगारांसाठीचे नवे कायदे आले आणि त्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू झालेली आहे। यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत, तर बरेच लोक या कायद्याच्या समर्थनामध्ये सुद्धा उतरल्याचं पाहायला मिळते। आणि हे नवे कायदे जे आहेत ते केंद्र सरकारकडून आता अधिसूचित करण्यात आलेले आहेत। कामगारांना या नव्या कायद्यांचे काय फायदे आहेत आणि नेमके काय तोटे आहेत हे जाणून घेणं सर्वांसाठी महत्त्वाचं आहे। शिवाय आधीचे कायदे नेमके कसे होते, कोणत्या सुविधा होत्या आणि आता या सुधारणेनंतर कायद्यामध्ये काय काय बदल झालेले आहेत हे जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे। यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अगदी सोप्या भाषेत आपण कामगार कायद्यांचे फायदे आणि तोटे जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबईत। तर केंद्र सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला आणि 4 कामगार संहितांची अंमलबजावणी 21 नोव्हेंबर 2025 पासून सुरू करण्याची घोषणा केली। आता या 4 संहिता म्हणजे वेतन संहिता 2019, औद्योगिक संबंध संहिता 2020, सामाजिक सुरक्षा संहिता 2020 आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामकाजाची अट संहिता 2020। आता या 4 संहिता आणल्या आणि यावरून मग वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आणि या नियमांमुळे 29 कामगार कायदे जे आहेत ते एकत्रित करण्यात आले आणि सुलभ आणि आधुनिक नियामक चौकट तयार करण्यात आली असल्याचा दावा सरकारने केलाय। या सुधारणा भारतीय कामगारांच्या कल्याणामध्ये वाढ करतील, औद्योगिक क्षेत्र अधिक सक्षम करतील आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने ठोस पावलं टाकतील असं सुद्धा सरकार सांगते। पण खरंच असं आहे का? कारण या नव्या कायद्याच्या विरोधामध्ये कामगार संघटना रस्त्यावरती उतरत आहेत। शिवाय संसदेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा विरोधकांनी मोठ्या प्रमाणामध्ये याचा विरोध केलाय। आता आपण या कायद्यामध्ये सुधारणा करण्यापूर्वी आणि सुधारणेनंतर कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी बदललेल्या आहेत हे ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात, म्हणजे यातली क्लिअरिटी जी आहे ती आपल्याला येईल। आता कामगार कायदा सुधारणेपूर्वी नियुक्तीपत्रासंदर्भामध्ये काय बदल झाला आहे ते बघूया। तर नियुक्तीपत्रांमध्ये आधी कोणतेही अनिवार्य नियुक्तीपत्र नव्हतं, तर सुधारणेनंतर मात्र सर्व कामगारांसाठी नियुक्तीपत्र हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरक्षा। या सुधारणेपूर्वी मर्यादित सामाजिक सुरक्षेची हमी होती, किमान वेतन फक्त अधिसूचित उद्योग व्यवसायांना लागू होतं आणि मोठ्या संख्येने कामगार याच्यामध्ये वगळण्यात आलेले होते। तर आता या नव्या बदलांमध्ये सामाजिक सुरक्षा संहिता 2020 अंतर्गत जे गिग आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या कामगारांसह सर्व कामगारांसाठी सामाजिक सुरक्षेचं कव्हर देण्यात आलेलं आहे। शिवाय सगळ्या कामगारांना PF, ESIC, विमा आणि इतर सामाजिक सुरक्षांचे फायदे सुद्धा मिळणार आहेत। यातली पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेतन। वेतनाच्या संदर्भामध्ये आधी कंपन्या ज्या आहेत ते कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देण्यासंदर्भामध्ये अनिवार्य आवश्यकता कुठलीही नव्हती, तर आता मात्र वेतन संहिता 2019 अंतर्गत सगळ्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळण्याचा कायदेशीर अधिकार आहे आणि किमान वेतन आणि वेळेमध्ये ते वेतन मिळण्यासंदर्भामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। त्यामुळे आर्थिक सुरक्षितता कर्मचाऱ्यांना येईल आणि कंपन्यांना त्यामुळे वेळेवर वेतन देणं हे आवश्यक करण्यात आलेलं आहे। आर्थिक स्थिरता आणणे, कर्मचाऱ्यांना आर्थिक बाबतीत मजबूती प्रदान करणं, तसंच कामाचा ताण आणि कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी हे आवश्यक असल्याचं यामध्ये म्हटलेलं आहे। आता यातली पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्यविषयक आणि यामध्ये कर्मचाऱ्यांना आधीच्या कायद्यामध्ये कंपन्यांना मोफत आरोग्याची वार्षिक तपासणी करणं कुठलंही कायदेशीर आवश्यकता नव्हती, मात्र आता जे बदल झाले त्यामध्ये सगळ्या कंपन्यांना 40 वर्षांपेक्षा जास्त वयाचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना मोफत वार्षिक आरोग्य तपासणी करावी लागणार आहे। शिवाय वेळेवर प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेची जे कल्चर आहे ते वाढवण्याचं काम सुद्धा कंपन्यांना आता करावं लागणार आहे। यातली आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते कामगारांच्या आयुष्यामधली, ती म्हणजे विमा। आता या विम्याच्या संदर्भामध्ये आधी काय होतं, तर विमा कव्हरेज जे होतं ते अधिसूचित करण्यात आलेली जी क्षेत्र होती आणि विशिष्ट उद्योगांपुरतच ते मर्यादित होतं आणि 10 पेक्षा कमी कर्मचारी संख्या असलेल्या कंपन्यांना सामान्यतः ESIC मधून वगळण्यात आलेलं होतं आणि सोबतच धोकादायक प्रक्रिया असलेले जे युनिट्स होते
ते संपूर्ण भारतात एक समान ESIC म्हणजे विमा कव्हरेज ची आवश्यकता नव्हती त्या कायद्यांमध्ये। मात्र आता जो बदल करण्यात आलेला आहे त्यामध्ये विमा कव्हरेज आणि फायदे जे आहेत ते देशभरामध्ये वाढवले गेलेले आहेत। 10 पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या कंपन्यांसाठी सुद्धा ऐच्छिक आणि धोकादायक कामामध्ये गुंतलेल्या एक जरी कर्मचारी असेल तरी त्यासाठी सुद्धा सगळ्या कंपन्यांना हे विमा कवच हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे। शिवाय सामाजिक सुरक्षा कव्हरेज सुद्धा सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी वाढवण्यात आलेलं आहे। आता यामध्ये महिलांसाठी काय महत्त्वाचं होतं तर आधीच्या कायद्यांमध्ये रात्रीच्या शिफ्टमध्ये महिलांना काही विशिष्ट व्यवसायांमध्ये काम करणाऱ्या महिलांना निर्बंध होते। मात्र आता महिलांना सगळ्या प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये रात्रपाळीला काम करण्याची परवानगी दिलेली आहे। जर महिला कर्मचाऱ्यांनी या संदर्भातली संमती दर्शवली तर त्या महिला कर्मचाऱ्यांना योग्य सुरक्षा उपाय त्या कंपनीकडून देण्यात येणार आहेत आणि शिवाय समान काम आणि समान वेतन हे सुद्धा लागू करण्यात आलेलं आहे। याशिवाय शेवटचा महत्त्वाचा जो एक घटक आहे तो म्हणजे नोंदणी आणि परवाने। या संदर्भामध्ये सुद्धा आधी काय होतं तर वेगवेगळ्या कामगार कायद्याअंतर्गत वेगवेगळ्या नोंदण्या होत्या, तसेच वेगवेगळे परवाने काढावे लागत होते आणि वेगवेगळे परतावे होते। आता मात्र या नवीन कायद्यामध्ये एकल नोंदणी आणि संपूर्ण भारतामध्ये एकच परवाना आणि एकच परतावा असणार आहे। याशिवाय आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या नव्या कायद्यामध्ये ॲड करण्यात आलेल्या आहेत। त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे कामगारांना दरमहा मिळणाऱ्या पगारामध्ये म्हणजे हातात येणाऱ्या पगारामध्ये बदल करण्यात आलेले आहेत आणि कर्मचाऱ्यांच्या एकूण वार्षिक पगारामध्ये म्हणजे CTC मध्ये 50% रक्कम ही मूळ पगाराच्या म्हणजे बेसिक सॅलरीच्या स्वरूपात असणार आहे आणि कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये निवृत्तीनंतर यामुळे अधिक रक्कम येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते। मात्र कर्मचाऱ्यांना दरमहा हाती येणाऱ्या पगारामध्ये मात्र घट होणार आहे। आता नवीन कामगार कायद्यानुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे PF आणि ग्रॅज्युइटीसाठीची अधिक रकमेचं योगदान हे दिलं जाणार आहे। कर्मचारी आणि कंपनीकडून दिलं जाणारं योगदान जे आहे ते यामुळे वाढणार आहे। त्यामुळे निवृत्तीच्या वेळेस कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम येणार आहे। आता या कायद्यानुसार कर्मचाऱ्यांना सहजपणे नोकरीवरून काढता येणं शक्य असणार आहे कंपन्यांना। ज्या कंपन्यांमध्ये 300 पेक्षा कमी कर्मचारी असतील त्या कंपन्यांमधील कामगारांसाठी ही धोक्याची घंटा आहे। म्हणजे अशा कंपन्यांना आता सरकारची मंजुरी घेतल्याशिवाय कामगारांना नोकरीवरून काढता येणार आहे। यापूर्वी अशा कर्मचारी संख्येची जी मर्यादा होती ती 100ची होती आणि आता मात्र ही मर्यादा 300 वर गेलेली आहे। छोट्या कंपन्यांना यामुळे कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यासाठी फार कडक नियम लावण्यात आलेले नाहीत। आता नवीन कायद्यामध्ये सुट्ट्या, ओव्हरटाईम आणि आंदोलनं म्हणजे संप यासारख्या मुद्द्यांच्या बाबतीत सुद्धा सुधारणा करण्यात आलेल्या आहेत। आता कंपन्या कर्मचाऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कामाच्या तासाविषयीचं हे अपडेट आहे तर कर्मचाऱ्यांना 8 ते 12 तास काम करायला कंपन्या सांगू शकतात। आठवड्यातून जास्तीत जास्त 48 तास काम करण्याची परवानगी आता असणार आहे। कामगारांनी ओव्हरटाईम केल्यास त्यांना नेहमीच्या वेतनाच्या दुप्पट पैसे दिले जाणार आहेत। आता या कायद्यांना जोरदार विरोध होताना दिसतोय। या संदर्भात कामगार नेते अजित अभ्यंकर यांनी जोरदार टीका केली आहे आणि या कायद्याचा विरोध केलाय। लोकसत्तामध्ये लिहिलेल्या लेखामध्ये ते म्हणतात की प्रचलित 29 कामगार कायदे रद्द करून 4 नवे कामगार कायदे 21 नोव्हेंबर 2025 पासून अंमलात आल्याची घोषणा सरकारने केलेली आहे। देशातील कामगार संघटनांच्या एकाही मागणीची दखल न घेता हे कायदे करण्यात आलेले आहेत। कामगार आणि मालक यांच्या संबंधामध्ये मुळातच आर्थिक सामाजिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या कामगारांना एक हक्क म्हणून वेतन सुरक्षा, सेवा सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करणं हे कामगार कायद्यांचं कार्य असतं। पंतप्रधान पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखालील देशाच्या पहिल्या मंत्रिमंडळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदा आणि न्याय मंत्री असताना त्यांनी 1946 ते 1952 या काळात विद्यमान कामगार कायद्यांचा पाया याच तत्वावरती रचला होता। त्यामुळे भारतातील सगळ्या पायाभूत कायद्यांची निर्मिती या 5 वर्षात झाली होती। पंतप्रधान मोदी यांनी हे सगळं तत्वज्ञान नाकारून नव्या कायद्यातून औद्योगिक संबंधाचे नियमन नव्हे तर
नवीन औद्योगिक गुलामी लादण्याचा मार्गच खुला केला आहे आणि सरकारच्या नव्या कामगार कायद्यांमागे औद्योगिक संबंध आहेत हे टाळण्यासाठी या कायद्यांना प्राणपणानं विरोध करून ते मागं घेण्यास भाग पाडणं अत्यंत आवश्यक असल्याचं अजित अभ्यंकर म्हणतात। तर दुसरीकडे या कायद्याचं समर्थन होताना सुद्धा दिसतंय। देशामध्ये काम अधिक पारदर्शक बनवण्यासाठी कामगारांना एका सोप्या प्रणाली अंतर्गत नोंदणी करण्याची आणि त्यांना जास्तीत जास्त फायदे प्रदान करण्याची परवानगी देण्यासाठी हे बदल करण्यात आले असल्याचं समर्थक सांगतायत। या 4 नवीन कायद्याच्या अंमलबजावणीमधले सगळ्यात मोठे बदल पगार, पेन्शन, ग्रॅज्युइटी, पीएफ यावरती परिणाम करणारे आहेत। नवीन कामगार संहिता एक ऐतिहासिक आणि प्रगतिशील पाऊल आहे। नवीन कायदा हा जुन्या वसाहतकालीन कामगार कायद्यांना मोडीत काढत एका व्यापक, आधुनिक आणि पारदर्शक तसंच कामगार केंद्रित करण्यात आलं असल्याचं समर्थक सांगताना दिसतायत। आपणही कामगार असाल तर आपल्याला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा, किंवा सामान्य माणूस म्हणून सुद्धा आपण या कायद्यातील बदलांवर आपल्याला काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।